आपण वंदे भारतची पूर्ण ट्रेन बघूया आतमध्ये जाऊन। ऑटोमॅटिक दरवाजे आहेत। तर हा एक्झिक्युटिव्ह आहे, याच्यात तुम्हाला रिक्लायनर वगैरे सीट भेटतात। प्रीमियम आहे ना, असं वाटतं का विमानात बसल्यावर का फील येतं इथं एकदम। विनूभाई कशी वाटली तुला? फुल पॉकेट प्रीमियम। आपल्याला आम्हाला पाणी दिला, पेपर वगैरे वाचायचं असेल पेपर पण वाचू शकतो। हा मसाला टी, आता चहा पाणी घेऊन येतो, त्यानंतर पावडर टाकून मग चहा बनवून प्यायचा। टॅमॅटो केचप वगैरे मस्त ड्रॉइंग काढले तुम्ही। आता आपलं जेवण आलंय, याच्यात वरण आहे, चिकन आहे, भात आहे, चपात्या आहेत आणि अमूलचे दही आले आणि आईस्क्रीम पण दिले जाईल खायला, बटर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी चाललो आहे घरी। आताची ट्रिप आपली संपलेली आहे आणि हा आमचा हॉटेल होता आणि समोर हा गार्डन बघू शकता किती मस्त आहे। आता आम्ही निघतो आहे मडगावला जायला परत, कारण का पहिले आम्ही साऊथला थांबलो होतो, आता परत साऊथ गोवाला चाललो आहे। स्कूटी जिथून घेतली होती आपली, ही स्कूटी ही रेंटवर घेतली होती ना, ही द्यायची आहे परत। आणि पहिला तर पारा रोड वगैरे फिरू आणि तर मडगावला जाऊ, कारण का आमची ट्रेन 2:45ची आहे आणि वंदे भारत आहे। अजून तिकीट आमचे कन्फर्म झाले नाही, ॲक्च्युअली कन्फर्म दिसते पण सीट अलॉट झाले ना अजून, पण ते पण जाऊन बघायचं स्टेशनला। त्यासाठी आम्ही लवकरच निघालो, तर सकाळचे वाजलेत 11:15 आणि आता आपण भेटू डायरेक्ट ते पारा रोडला। आता हा समोर दिसता हा पारा रोडचा आहे, आपले नारळाची झाडं बघू शकता। मेन म्हणजे पब्लिक हे सगळे बघायसाठी एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट तुम्हाला नारळाची झाडे बघायला भेटतील। आणि बघूया आपलं त्याच्यावर आम्ही जेवण पण सांगितलं आहे। विनायक व्हेज करतो, व्हेज आहे, माझ्यासाठी नॉनव्हेज आम्ही सांगितलं आहे। मी आता ट्राय करू वंदे भारतचा एक्सपिरियन्स तुम्हाला पण नक्कीच शेअर करतो। डायरेक्ट भेटतो वंदे भारतमध्ये, बाय। पूर्ण काचचा ब्लॅक आहे, आतमधून आपल्याला क्लिअर दिसेल।
आता ही एक्झिक्युटिव्ह क्लास आहे इथे आणि आमची चेअर कार आहे. तर चेअर कारमध्ये चाललो आता. तर पहिली होती ती एक्झिक्युटिव्ह होती आणि समोर ही चेअर कार आहे, बघू शकता ही चेअर कार आहे पूर्ण. आपण आता वंदे भारतचा एक्सपिरियन्स करणार आहोत, तुम्हाला नक्कीच शेअर करेन. मस्त आहे, ट्रेन तर भारी आहे. तर हा आपला डब्बा आहे C4. पहिल्यांदाच चालले वंदे भारतचा एक्सपिरियन्स करायला. इथं बटन आहे, ऑटोमॅटिक आहे सगळा आणि फुल AC चिल्ड आहे. तर हा बघा आपला एक्सपिरियन्स एकदम प्रीमियम वाटतंय. तर विनोबाची सीट भेटली. माझी सीट कोणती? 29. हां 21. मध्ये नाही. आपण वंदे भारतची पूर्ण ट्रेन बघूया आतमध्ये जाऊन. ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. तर हा दुसरा डब्बा आहे. आपण चेअर कारच आहे ही, पण तुम्हाला एक्झिक्युटिव्ह क्लास दाखवतो मी. आणि 2:45ची ट्रेन असल्यामुळे तर आमच्याकडे अजून अर्धा तास आहे. अर्धा तासामध्ये आपण ट्रेन पूर्ण एक्सप्लोर करूया. ही आपली ट्रेन मडगाव टू पनवेल आहे आणि त्यात ऑल इन्क्लूड आहे आमचं जेवण वगैरे. पण आता बघू काय काय जेवणामध्ये ते पण सांगेन, कारण का मी नॉनव्हेज थाळी सांगितले. ही एक्झिक्युटिव्ह आहे, ह्याच्यात तुम्हाला रिक्लायनर वगैरे सीट भेटतात. आणि ते पूर्ण नीट अँड क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम चिल्ड आहे. ही परत आपली नॉर्मल चेअर कार आली. हा एक्झिक्युटिव्ह क्लास आहे, याच्या सीट्स वगैरे फिरतात आणि याचं तिकीट थोडा महाग आहे. 3,000पर्यंत असं याचं तिकीट बघू शकता मागे. आणि हा आपला नॉर्मल आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता. आता आम्ही बसलो, ही सीट आमच्या नाही, आमच्या सीट तिकडे पुढे आहेत, कारण का व्ह्यू तिकडून काय दिसणार नाही, कारण का उलट्या चेअर अशा चेअर तुमच्या. तर आता आम्ही चाललोय, पण आता एकदम स्लो आहे. आणि एवढी भारी ट्रेन आहे, एक नंबर आहे. विनूभाई कशी वाटली तुला? फूड परफेक्ट प्रीमियम. आपले मजा येते. अशीच मजा पाहिजे. आता एकदम टेन्शन नाही. आम्ही 10 वाजेपर्यंत वगैरे पोहोचू पनवेलला आपल्या. आणि इथं पहिले आलेल्या आम्हाला पान दिला, पेपर वगैरे वाचायचं असेल पेपर पण वाचू शकतो. फूड प्रीमियम फील येतं इथं. इन्फॉर्मेशन सर्व दिलेली आहे इथं, त्यांची TV वगैरे लावलेली आहे. आणि सर्व आता खायला आम्हाला भेटणार आहे. याच्यात काय काय त्यात नाश्ता प्रोव्हाइड करत ते बघू आपण, ते पण तुम्हाला दाखवतो. ट्रेनने एवढा स्पीड पकडला आहे ना, बघू शकतो आपण. या ट्रेन जास्त थांबत नाही. आता फक्त इथून आता TVMला थांबणार आहे. TVM नंतर रत्नागिरीची डायरेक्ट पनवेलला. आणि आपली 10 साडे 10 वाजेपर्यंत पनवेल स्टेशनला आपली ट्रेन पोहोचते. आणि एवढी प्रीमियम आहे ना, असं वाटतं का विमानात बसल्यासारखा फील येतो एकदम. आणि या तुम्ही तिकीट जास्त महाग नाही, चेअर कारचे 1,600 रुपये तिकीट आहे. आणि एक्झिक्युटिव्ह क्लास जर तुम्ही घेतला तर 3,000 रुपये पडतो. पण हा मला तर चेअर कार मला बेस्ट वाटली, कारण का कम्फर्टेबल. असं वाटत नाही आपण बोगद्याने अख्खी लाईटच दिसते. पण आता हा बाहेरून पूर्ण बोगद्यात आहे. हीच आमची लाईट आम्हाला रिफ्लेक्शन आम्हीच दिसतोय, बघू शकते बघा. दिसतोय का आम्ही? हा दिसतोय. ये त्या साईडला बोगदा चालू की म्हणून असं वाटतं. आता बाहेर निघलं तर मला एकदम व्ह्यू बघायला भेटेल. आताच मला माहिती पडलं की इथं आपल्याला उन्हापासून प्रोटेक्शनसाठी पण जाली पण आहे. एकदम विमान बसल्याचीच फिलिंग आली मला तर.
स्टेशनवर एक स्टॉप असतो, नंतर कणकवलीवर रत्नागिरी स्टॉप आणि रत्नागिरीची डायरेक्ट पनवेल स्टॉप असतो लाईव्ह. आम्हाला नाश्ता आलाय पहिला. याच्यामध्ये कटलेट आहेत, हे हल्दीरामचे एक डाएट चिवडा आहे, एक चिक्की दिले, एक हॅप्पी आहे, मसाला टी. आता चहा पाणी घेऊन येतो, त्यामध्ये पावडर टाकून मला चहा बनवून प्यायचा. टॅमॅटो केचप वगैरे सगळं आहे आणि सॅनिटायझर पण दिला छोटावाला. त्याच्यात गरम पाणी आलाय चहा पियासाठी. चहाची पावडर टाकून चहा पियाचा आहे. आणि पुरी मस्त होती, कचोरी भारी आहे. आता कचोरी खाऊन झाली तर चहा पियासाठी एक आमची मिक्स आहे, याच्यामध्ये पूर्ण दूध पावडर चहा पावडर सर्व मिक्स आहे. तर पहिलं मी गरम पाणी टाकता येईल आणि पूर्ण ही टाकायची असते याच्यामध्ये. टेस्ट कशी तुम्हाला सांगतो चहाची. मी तर चहा पित नाही, पण आता कसं आपण एक्सपिरियन्स करायचा आहे म्हणून पण मी ट्राय करतोय. कसं लागतं तुम्हाला टेस्ट करून सांगतो. पूर्ण बघू शकता तुम्ही. चहा झाला आपला रेडी, मिक्स करून. चहा एकदम रेडी. टेस्ट करून बघू कशी आहे. चांगले फुल अद्रकवाली कडक चहा एकदम. मी जास्त पिणार नाही, पण मी एक्सपिरियन्ससाठी पिली. खूप मस्त आहे चहा, पण प्या आल्यावर भारी. आणि हॅप्पी येते तर नंतर हे सगळं तर बॅगेट टाकून घरी नेतो मी. भेटू तर नंतर. ही आपली ट्रेन आहे ना 120च्या स्पीडला जाते. बघ दिसते बघा. आणि 10 किलोमीटरवर जसा कणकवली राहिला आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी स्टेशन आहे, तर खेड. आणि स्पीड एवढा आहे ना 120 काय समजून येत नाही एवढा बाहेर. आणि नुसती ग्रीनरीच आहे. अजून अर्धीच ट्रेन आहे, अजून ट्रेन भरली नाही. कणकवली स्टेशनला पोहोचलो आम्ही. आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय आणि मगाचपासून आम्ही थोडा मोठ्या डिस्कशनमध्ये होतो, कारण का आम्हाला मगाशी आमच्या सोबत ना, आम्ही आता आमच्या सीटवर आलोय. आम्ही दुसऱ्या सीटवर बसलो होतो. एक दोन थोडेसे वयस्कर माणसं होते, ते आम्हाला एवढा काय आपला इतिहास सांगितला. आमचा भाई पण फुल इतिहासकार झाला होता. खूप असं आमचे शेअर झाले गोष्टी. नवीन माणसं होते आणि वाशीचेच होते. खूप मजा आली. आणि आता रत्नागिरी स्टेशनला फायनल आमचे सीट आम्ही आमच्या जागेवर आलो, कारण का आता भरपूर पब्लिक आलेली. आता पूर्ण आमचा हा जो डब्बा आहे पूर्ण भरलाय. आता अंधार पण झालाय. तर वाजलेत 8 वाजून 15 मिनिटं झालेत. मी 9 वाजेपर्यंत पनवेलला पोहोचेन. याच्यात वरण आहे, चिकन आहे, भात आहे, चपात्या आहेत आणि अमूलचे दही आले आणि लोणचा पण दिलाय. आता टेस्ट करतो कसं लागतं बघू. आणि पूर्ण अंधार झालाय आणि मी टेस्ट कशी सांगतो तुम्हाला. मी चांगला आहे. जेवण वगैरे झालं आमचं. आता हे आईस्क्रीम पण दिले आहे खायला, बटरस्कॉच आहे. फुल सर्विस भारी आहे, एक नंबर. फायनली पोहोचलो आपल्या पनवेलला आणि आपल्याला इकडून जायचं आहे. आमचा दोस्त एक नंबर मस्ती केली नाही. बाय बाय. लय मस्ती करे, मजा आली. आणि सगळ्यांची ओळख झाली आमची. तर या काकू पण इथं बसल्यात. बाय बाय. तर चांगली आमची बॉन्डिंग झाली ट्रेनमध्ये. 7 तास आम्ही फुल एन्जॉय केला आणि ही जर्नी एक नंबर होती. तुम्ही वंदे भारत ट्राय करा. मी सांगणार, तुम्ही जर गोव्यावरून येत असाल ना, साधा ट्रेन करण्यापेक्षा वंदे भारत करा. 1600 रुपये जातात, पण त्या तुम्हाला वर्थ आहे. जेवण बिवण सर्व भेटतं आणि ती सर्व्हिस एक नंबर आहे. आणि आम्ही ही ट्रिपला एन्जॉय केले, एन्जॉय झालं एकदम. आणि आता तुम्हाला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
लाईक करा, कमेंट करा. आणि आता आम्ही पोहोचतोय पनवेलला. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. कंटिन्यू राहा तुम्ही आपल्यासोबत. तुम्हाला नवीन असे प्लॅन, बजेट प्लॅन तुम्हाला बघायलाच भेटेल नक्कीच. या व्हिडिओला आपण इथेच एंड करतो. बाय बाय.